हां सुरेश भाऊ, तुम्ही आता नागपूर दौऱ्यावर आलेले आहे. तर आता 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीबद्दल काय मानसिकता आहे? राडेगाव विधानसभेमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून टाकायचा विचार सुरू आहे. कोणत्या पक्षाकडे मागणी केली नाही का तुम्ही? नाही, पक्षाकडे मागणी नाही केलेली आहे. फॉरवर्ड ब्लॉक जे आहे ना, त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. ते आपल्याला तिकीट देणार. बरं, लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही अपक्ष उमेदवार शेवटपर्यंत ठेवला आणि चौथ्या क्रमांकाची मतं मिळवली. त्याचा काय परिणाम या विधानसभेच्या निवडणुकीवर सकारात्मक होईल का? होऊ शकते ना. म्हणजे चौथ्या क्रमांकाची तुम्ही मतं मिळवलेली आहेत. कोणत्या कोणत्या संघटनेचा पाठिंबा होता तुम्हाला तिथे? बिगर सातबारा शेतकरी संघटना, एक श्यामादादा कोलाम ब्रिगेड संघटना, एक पासे भारती संघटना, असे 3 मिळून संघटना होतं ते. 3 संघटना मिळून तुम्ही तिथे अपक्ष उमेदवार लढवला. हां तर आता 2024ची जी विधानसभा आहे, हां लोकांच्या मूलभूत प्रश्नाकडे अजून बी लोकांचा म्हणजे सरकारविरोधात रोष आहे. तर त्या बाबतीत लोकांच्या न्यायासाठी आता विधानसभामध्ये तुम्ही काही आंदोलन वगैरे करणार आहे का? ना, आंदोलन करणार ना. ते स्थानिक जे आमदार राहते, स्थानिक म्हणजे सत्ताधारी पक्षाचे. सत्ताधारी पक्षाचे आमदार जे आहेत, हे काही जे भरपूर काही प्रश्न आहे लोकांचे. घरकुल झालं आणि ते पुन्हा हे अतिक्रमण शेती जी आहे समजा, त्याच्यावर दुर्लक्ष होत आहे. मध्यंतरी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत तुम्ही एक शेतकऱ्याच्या मुद्द्यावरती राष्ट्रपती भवनला एक अर्ज सादर केला होता. दिल्लीला सुद्धा आंदोलन केली. तर त्याच्यावरती स्थानिक आमदारांना काही अशा प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत का? तर प्रतिक्रिया काही वगैरे दिली नाही. आपण दिल्लीपर्यंत राष्ट्रपती, सगळ्या केंद्राचे मंत्रिमंडळाचे लोक जे आहे, ओम बिर्ला झाले, शरद पवार झाले, केंद्रीय मंत्री आमदार रामदास आठवले साहेब झाले, यांना सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे. खरगे साहेबांना पण दिलेलं आहे. अच्छा, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेबांना. हां. तर आता भूमिदानच्या प्रश्नावरती सध्या राळेगाव विधानसभा मतदारसंघातून तुमची इच्छा आहे का? हां. कोणकोणत्या सहकारी संघटना आपल्यासोबत? एक बिगर सातबारा शेतकरी संघटना, आणि दुसरी शमशेरसिंग भोसले पाशे भारती संघटना, एक श्यामादादा कोलाम ब्रिगेड संस्था. महाराष्ट्राचा अध्यक्ष कोण? महाराष्ट्राध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जगदीश भाई इंगडे. पाशे भारती संघटना जयविलासराव पवार आहे. आणि पुन्हा वीर बापूराव शेडमाके संघटना गडचिरोली जिल्ह्यातले आहे. ते संस्थापक अध्यक्ष माणिकराव शेडमाके यांचासुद्धा पाठिंबा आहे. आणि श्यामादादा कोलाम ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष म्हणजे मी सुरेश किसनराव कुंबरे आहे. आणि श्यामादादा कोलाम ब्रिगेडच्या महाराष्ट्राचा कोण अध्यक्ष आहे? महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष इंदिराबाई बोंद्रे. त्यांचा सुद्धा पाठिंबा आहे का? त्यांचा सुद्धा पाठिंबा आहे. मग आता इथून पुढं आज नागपुरामध्ये आले तर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची भेट घेण्यासाठी आले का? आपण सातबारा म्हणजे अतिक्रमणवाल्यांचं जे आपण आंदोलन चालू आहे, समजा आज काल परवा गडचिरोलीला झालेलं आहे. आज नागपूरमध्ये नितीन गडकरी साहेबांना निवेदन दिलं आता 1-2 तारखेला, आणि आज चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना पण देणार आहे. अच्छा, चंद्रशेखर हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. हां. आणि तुमच्या राळेगाव मतदारसंघामध्ये सध्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, प्राध्यापक अशोक उईके सर. तर त्यांच्याबद्दल काही सांगणार आहे का त्यांना, प्रदेशाध्यक्षाकडे काही? त्याला सांगणार ना, की कसं राळेगाव विधानसभेचा विकास झालेला नाही ना. भरपूर काही रोड नाही, भरपूर काही म्हणजे अडीअडचणी आहे. ते आता चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना सांगणार.